रामराम मंडळी, मी शंकर शिंदे भटकंती एक्सप्रेसमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सकाळचा सूर्योदय आणि आज आपण निघालेलो आहोत राजगड। किल्ले राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, राजांचा गड आणि गडांचा राजा असा असणारा राजगड किल्ला। राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र। बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदू स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे। भोरपासून 24 किलोमीटर अंतरावर वेलवंडिका नदी, गुंजवणी नदी, कानंदी नदी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये बेचक्यामध्ये मुरुंब देवाचा डोंगर उभा आहे। मावळ भागामध्ये स्वराज्य विस्तार करण्यासाठी तोरणा आणि राजगड हे दोन्ही किल्ले अत्यंत मुख्याच्या ठिकाणी होते, परंतु तोरणा हा किल्ला अभेद्य असला तरी त्याचा बालेकिल्ला आकाराने लहान आहे आणि राजगडचा बालेकिल्ला हा अत्यंत मोठा आहे। त्याचबरोबर राजगडाकडे कोणत्याही बाजूने यायचं म्हटलं तरी एखादा डोंगर किंवा एखादी नदी ओलांडावीच लागते। म्हणूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या राजगडाची निवड केलेली आहे। राजगडाला 3 माच्या आणि एक बालेकिल्ला आहे। बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे। शिवतीर्थ रायगड हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो, तर दुर्गराज रायगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो। राजगडासंबंधी इतिहासामध्ये अनेक उल्लेख आहेत। साकी मुस्तैद खान त्याच्या मासिरे आलमगिरे नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतो की राजगड हा अत्यंत उंची असलेला, त्याचबरोबर अतिशय दुर्गम किल्ला आहे। त्याचा घेर 12 कोसांचा आहे। त्याच्या मजबूतीची तर कल्पनासुद्धा करता येणार नाही। डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून फक्त वाराच फिरू शकतो। इथं फक्त पावसालाच वाट मिळू शकते, इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही। अशा पद्धतीनं साकी मुस्तैद खानानं या राजगडाचं वर्णन केलेलं आहे। इतिहासामध्ये येणाऱ्या उल्लेखावरून सातवाहन पूर्व म्हणजे साधारणपणे 2000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास या राजगडाला आहे। या राजगडावरती ब्रह्मर्षी ऋषी यांचं वास्तव्य होतं, म्हणून याच ब्रह्मर्षी ऋषीच्या नावावरून इथे स्थापन झालेले श्री ब्रह्मर्षी देवस्थान या डोंगरावरती आहे। यावरून हा डोंगर पुरातन असावा असं वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह करताना 23 किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे 12 किल्ले ठेवले। या 12 किल्ल्यामध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड या किल्ल्याचा समावेश होतो। तसेच सभासद बकरीमध्ये खालील पद्धतीनं उल्लेख आहे। 27 किल्ले ताम्रास दिले, निशाणे चढविली, वरकड राजगड व कोठ, मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातोश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशहाची भेट घ्यावी असा करार केला। शिवाजी महाराज आग्र्यावरून निष्ठून 12 सप्टेंबर 1666 राजगडला पोहोचले। 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावरती छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला। सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना राजगडावरूनच 1670 मध्ये पाठवले। राजगडावर पोहोचण्याच्या अनेक वाटा आहेत। गुप्त दरवाजाने राजगडावर पोहोचण्यासाठी आपल्याला वाजेघरावरून बाबुदा झापापासून 1 तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत। याच्या साहाय्याने अत्यंत कमी वेळामध्ये राजगडावरती जाता येते। या वाटेने राजगडावर पोहोचण्यासाठी 3 तास वेळ लागतो। राजगडावर पोहोचण्याचा दुसरा रस्ता आहे तो नसरापूरवरून साखर, वाजेघर मार्गे पाली इथं येणं आणि इथून पाली दरवाजाने किल्ल्यावर जाणे। हा रस्ता
राजमार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्याने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. त्याचबरोबर पुढचा रस्ता आहे गुंजवणे दरवाजाने राजगड. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी गावातून साखर मार्गे गुंजवणे गावात येऊन आपल्याला गुंजवणे दरवाजाने राजगडावर जाता येते. ही वाट अत्यंत अवघड आहे. या वाटेवरून किल्ल्यावर पोहोचायला 2.5 तास लागतात. परंतु माहितगार किंवा स्थानिक व्यक्ती असल्याशिवाय या वाटेने किल्ल्याकडे जाऊ नये. बोतोंडे गावातून आळू दरवाजाने राजगड गाठता येतो. त्याचबरोबर गुंजवणे गावातूनच एक वाट जंगलातून गुप्त दरवाजाने सुवेला माचीवरती येते. अशा प्रकारे राजगडावर येण्यासाठी अनेक वाटा आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिसणारा हा छोटा मुलगा म्हणजे आमचा गाईड आहे. इयत्ता 3रीला होता. साधारणपणे 5 वर्षापूर्वी अत्यंत छोटा त्याचबरोबर अत्यंत चपळ असणारा हा मुलगा आम्हाला गाईड म्हणून लावला होता. अत्यंत पराक्रमी शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारी ही मुलं म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य आहेत. मित्रांनो, आपण पाहत आहोत समोर सुवेला माची. या राजगडावरची सर्वात लांब असणारी ही सुवेला माची आहे. याच माचीमध्ये एक ठिकाणी नेडे आहे. नेडे म्हणजे नैसर्गिकरित्या वाऱ्याच्या झोताने खडकाला पडलेलं छिद्र. हे छिद्र वाऱ्यामुळे मोठं होत जाते आणि त्याला नेडे असे म्हणतात. अशा प्रकारचे नेडे हे फक्त आपल्याला महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवरच आढळून येते. मी पाहिलेलं नेडे म्हणजे राजगड आणि रतनगडावर आहे. समोर आहे ती बाजारपेठ आहे आणि असंच आपण डावीकडे आल्यानंतर हा समोर दिसत आहे प्रचंडगड किंवा तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झेंड्याचा विजय असो. राजगडावरती पद्मावती माचीवर पद्मावती तलाव, रामेश्वराचं मंदिर, सदर ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. त्याचबरोबर पाली दरवाजा, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावतीचं मंदिर, संजीवनी माची, आळू दरवाजा, सुवेला माची, सुवेला माचीवरती असणारं नेडं, काळेश्वरीचा बुरुज ही काही पाहण्याची ठिकाणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुवेला माचीकडे जाताना सुरुवातीलाच उंच टेकडीसारखा एक भाग आहे. त्याला डुबा असे म्हणतात. या सुवेला माचीवरती 17 बुरुज आहेत आणि ते सर्व चिलखती बुरुज आहेत. याच बुरुजांमध्ये एक ठिकाणी आपल्याला नेडे पाहायला मिळते. त्याचबरोबर या नेड्याच्या अलीकडं आपल्याला तटातील गणपती पाहायला मिळतो आणि तिथूनच पुढे या तटातून खाली उतरण्यासाठी एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मडे दरवाजा असं म्हणतात. त्याचबरोबर या नेड्याच्या पुढच्या भागामध्ये सुद्धा असाच एक गुप्त दरवाजा आहे. सुवेला माचीला असणाऱ्या 17 बुरुजापैकी 7 बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय केलेली आहे. सुवेला माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये वाघजाईचं शिल्प सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, बाले किल्ल्यावरती असे अनेक माकडं आपल्याकडे खाण्याच्या उद्देशाने येतात.